किंडे फॅमिली नाही, रात्रीचे 11:30 वाजता आहेत. आता खरं तर ह्यांना सापाची सवय झाली असं म्हणावं लागेल. तर मोठ्या प्रमाणात साप इकडं आहेत आणि हा आम्ही यायच्या वेळेला बरोबर आज जातोय बा, मी व्हिडिओ करतोय आणि हा आज जाण्याचा प्रकार आहे, लक्षात घ्या. साप थोडे जरी वेळ झाला चुकू शकतात. टायमिंग फार महत्त्व असतोय आणि त्यात साप किती वेळा जाईल सांगता येत नाही. सापाच्या जातीवर पण अवलंबून आहे. खरं तर हा तसा बघितलं तर साप लवकर न पळणारा साप आहे, पण सापामध्ये कधी पण काय सांगता येत नाही, लक्षात घ्या. घोणस आहे, मोठ्या प्रमाणात मिलन अवस्था असल्यामुळं हे साप आता मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. आपला हात पाय पडला तर हे चावू शकतात. माझे किती जवळ आहे तुम्ही बघू शकता. आणि 1 सेकंदला 3 फूट हल्ला चढवणारा हा साप खरं तर त्यांनी ओळखले पण. आणि आपल्या आजूबाजूला अशा प्रकारे हे साप मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. झाडी झुडपाने वेढलेला परिसर आहे अन्नपूर्णशीनगर आणि येळ्ळूर रोडला येतं आहे. माझ्या गावच्या रोडला, लक्षात घ्या. भला मोठा हा साप आहे, लक्षात घ्या. आणि हे त्यामुळे लोक ह्याला अजगर वगैरे म्हणतात. झाडी झुडपं आहेत आणि रात्रीचे 11:30 वाजलेत. काही वेळापूर्वीच इथल्या बाजूच्या गलीतून मी साप पकडून गेला होता. यांनी बघत थांबले, पण मोकळ्या ठिकाणी हा साप तुम्ही कशा प्रकारे मी आल्याबरोबर जाण्याचा प्रयत्न करत होतो तुम्ही बघितला. आणि मिलन काळात असल्यामुळं मोठ्या प्रमाणात नर मादी एखाद्या ठिकाणी 2-3 पण साप असू शकतात. आपण काळजी घ्यायला पाहिजेत. घोणसची चांगली ओळख आपल्याला झालेली असावी. तर यांच्याकडे पण आम्ही साप पकडलेले आहेत. साप आपला हात पाय पडला तर चावतात, स्वतःहून काय करत नाहीत. हे पकडताना पण तुम्हाला लक्षात आलं असणार. आणि अजगरसारखा दिसणारा हा घोणस म्हणजेच रसल वायपर, जो नागापेक्षाही विषारी साप असतो. धन्यवाद.